इकडे महाराष्ट्रातला एक तरुण व्यवसायाच्या निमित्तानं इराणला गेला, पण इराणच्या तेहरान शहरामध्ये फिरताना फोटो काढल्यामुळे तो कारवाईच्या कचाट्यात सापडला। तब्बल 2 महिने या तरुणाला इराणच्या तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं। मात्र 2 महिन्यांनी हा तरुण घरी परतलाय। नेमकं काय घडलं या तरुणासोबत जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। एक फोटो क्लिक आणि थेट जेलमध्ये। इराणच्या जेलमध्ये अडकला नांदेडचा तरुण। अखेर 2 महिन्यांनी योगेश सुखरूप परत। नांदेडच्या वसमतचे योगेश पांचाळ 2 महिन्यांपूर्वीच पेशानं इंजिनियर असलेल्या योगेश यांनी व्यवसायाच्या नव्या संधी शोधण्यासाठी इराणची राजधानी तेहरान गाठली। पण इराणमध्ये योगेशच्या बाबतीत काहीतरी वेगळंच घडलं। तिथं मी 6 डिसेंबरला व्हिजिटला गेलो होतो आणि तिथं मी बरेच पर्यटक होते, त्यांच्या लाईकवाईज मी पण स्वतःचे माझे व्हिडिओ फोटो वगैरे तिथं क्लिक केले आणि फॅमिलीसाठी सेंड केले। लगेच दुपारच्या वेळेला त्यांनी मला, मी म्हणजे माझ्या बेडवर आराम करत होतो तेव्हा त्यांनी मला कॅच केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला म्हणजे तिथं त्या दिवशी थोडा 4-4:30च्या दरम्यानच अंधार पडला होता, तेव्हा त्यांनी मला ते कारमध्ये घेऊन गेले होते। तेव्हा मला ते फक्त एक नाव आठवतं की ते इव्हेंट डिटेन्शन सेंटर होतं। व्यवसायाच्या निमित्तानं इराणला पोहोचलेले योगेश पांचाळ या सगळ्या घटनेनंतर हॉटेल रूम मधून थेट डिटेन्शन सेंटरमध्ये गेले आणि घरच्यांशी असलेला संपर्क बंद झाला। सर, जेव्हा त्यांनी रिटर्न फ्लाईट घेतली नाही, मग आम्ही तिथे हॉटेलवरती फोन केले होते आणि एक आमच्या रिलेटिव्ह मित्रांचे मित्र आहेत, तर त्यांना आम्ही तिथे चौकशीसाठी म्हणजे हेल्प करण्याची विनंती केली होती। तर ते तिथे जाऊन त्यांनी जेव्हा कन्फर्म केलं की ते तिथं हॉटेल मॅनेजरने त्यांना बहुतेक असं सांगितलं की इथे जेवढे इंडियन्स होते त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। योगेश यांच्या पत्नीनं राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांच्या कानावर ही गोष्ट घातली। त्यानंतर योगेशचा शोध सुरू झाला। सुरुवातीला इराणच्या भारतीय दूतावासानं दाद दिली नाही, पण अखेर योगेश जेलमध्ये असल्याची माहिती इराणकडून देण्यात आली। इराणियन एम्बॅसीमध्ये आमचा वकील गेला तेव्हा देखील त्या लोकांनी आम्हाला कोऑपरेट नाही केलं। मग जेव्हा आमच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांना तंबी दिली त्यानंतर त्या लोकांनी कोऑपरेट करायला सुरुवात केली। आमचं वकीलपत्र घेतलं, वकीलपत्र घेतल्याच्या नंतर त्याच्या संदर्भातल्या सगळ्या सुनावण्या झाल्या। म्हणजे तब्बल 2 महिने आमचा योगेश पांचाळ हा मध्ये कारागृहामध्ये होता। तिकडे इराणमध्ये योगेश यांची चौकशी सुरू होती। एव्हरी टाइम माझ्या ह्याच्यामध्ये डोळ्यावर पट्टी असायची, ब्लँक पट्टी असायची आणि त्यांनी मला तिथं 59 डेज तिथं असं ठेवलं होतं डिटेन्शन सेंटरमध्ये। काय नेमकी चौकशी तुमची त्यांनी त्या ठिकाणी केली होती आणि तिथली त्यांची ट्रीटमेंट नेमकी कशी होती तुम्हाला? ट्रीटमेंट तर त्यांची मध्ये एकदम रिस्पेक्टेड ट्रीटमेंट। मला कुठलेही टॉर्चर केलं नाही, माझ्या बॉडीला टच केला नाही, मला कुठले म्हणजे शिवीगाळ केली नाही किंवा मोठ्या आवाजात बोलले सुद्धा नाही कोणी। एकदम रिस्पेक्टफुली मला जेव्हा सर्दी म्हणजे थंडीचा वगैरे त्रास होऊ लागला त्यांनी ते एअर हीटर त्यांचे जे होते त्यांनी ऑन केले, माझ्यासाठी कम्फर्टेबल सुविधा करून दिली आणि त्यांची ती प्रोसेस होती, त्या प्रोसेसनुसार कदाचित त्यांना काही डाऊट आला असू शकतो। शेवटी 55 दिवसांनी इराणमधून पांचाळ कुटुंबाला योगेश यांचा सुखरूप असल्याचा फोन आला आणि 4 दिवसात ते घरीही पोहोचले। गेले 2 महिने योगेश पांचाळ आणि त्यांच्या कुटुंबानं जे सोसलं त्याचा विचारही त्यांनी कधी केला नसेल। मात्र योगेश यांच्या सुखरूप येण्यानं या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे। दिल्लीहून सोमेश कोलगेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।